नमस्कार. निसर्गाच्या कुशीत विसावलेले, चारही बाजूंनी हिरव्यागार डोंगर रांगांनी वेढलेले आंबोली गाव. सकाळच्या धुकेने नटलेला परिसर, मंद वाऱ्याने हलणारी झाडाची पाने आणि शांततेतून उमटणारा पक्ष्यांचा किलबिलाट अशा रम्य वातावरणात पापदेव शिक्षण संस्थेचे आदर्श विद्यालय ही प्रशाला म्हणजे या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने ज्ञानगंगा ठरलेली आहे. सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना गणित विषय मार्गदर्शन करण्याची सुवर्ण संधी लाभली. ही संधी मिळवून देण्यासाठी प्रशालेचे क्रियाशील शिक्षक श्री अदलिंगे सर, कार्यतत्पर मुख्याध्यापक आदरणीय उत्तमजी पोटवडे सर यांचे विशेष योगदान लाभले. त्यांच्या दूरदृष्टीतून आणि विद्यार्थ्यांविषयी असलेल्या तळमळीमुळे हा मार्गदर्शक वर्ग यशस्वीपणे पार पडला. वांद्रे, भलवडी, आंबोली या डोंगर रांगामध्ये वसलेल्या या गावातील विद्यार्थी 7 ते 8 किलोमीटर अंतर डोंगर उतारावरून ओलांडत कधी पायी तर कधी वाहनाने प्रवास करत शिक्षणासाठी येतात. या परिसरात गणित विषयाचे शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. त्या अडचणीवर मात करण्यासाठी बाहेरील गणित शिक्षकांचे मार्गदर्शन आयोजित करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील ज्ञान लालसा आणि शिकण्याची जिद्द पाहून खरोखरच मन भरून आले. डोंगराच्या उतारावर उभी असलेली प्रशालेची भव्य इमारत, उत्कृष्ट RCC बांधकाम, प्रशस्त पटांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय या सर्व भौतिक सुविधांसह भविष्यात ही संस्था आणखी उंच भरारी घेईल यात तिळमात्र शंका नाही. मुख्याध्यापक श्री पोटवडे सर यांचे नेतृत्व, मराठी विषयाच्या उपक्रम शिक्षिका घोरपडे मॅडम, विज्ञान विषयाचे शिक्षक अदलिंगे सर, शिंदे सर, क्लर्क शिंदे सर, सर्व सहकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांचा समन्वय आणि सहकार्यामुळे विद्यालयाची वाटचाल निश्चितच उज्ज्वल दिशेने सुरू आहे. विद्यार्थ्यांमध्ये जाणवलेली शिस्तप्रियता, शिक्षकांविषयी असलेला आदर आणि अभ्यासातील एकाग्रता यामुळे मार्गदर्शन सत्र अत्यंत समाधानकारक झाले. संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे विद्यालयाचा विकास सातत्याने होत असून शिक्षणाचा दीप तेवत ठेवण्याचे महान कार्य अविरतपणे संस्थेच्या माध्यमातून चालू आहे. मार्गदर्शक सत्र संपल्यानंतर सायंकाळी 4:30 वाजता श्री अदलिंगे सरांनी परिसर भेटीसाठी आमंत्रित केले. भलवडी, वांद्रे, विराम या गावातील अफाट निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी आम्ही प्रस्थान केले. खेड तालुक्यात वास्तव्यात असून पश्चिम पट्ट्यातील या नयनरम्य भागाला भेट देण्याचा योग यापूर्वी आला नव्हता. नव्याने होत असलेला पायीट वांद्रे मुंबई मार्गाच्या शेवटच्या टोकापर्यंत फेरफटका मारताना निसर्गाची मुक्त उधळण अनुभवता आली. डोंगर माथ्यावर उभ्या असलेल्या पवनचक्क्या, क्षितिजाला टेकलेले डोंगर, सायंकाळच्या सूर्यकिरणांची सोनेरी धरती, भामा नदीचा उगम, भामेश्वर मंदिर, वांद्रे गावची यात्रा ही दृश्य मनाला मंत्रमुग्ध करून गेली. ज्ञानदानाच्या निमित्ताने लाभलेली ही निसर्ग सफर म्हणजे जणू श्रमपरिहाराची अनमोल मेजवानी होती. श्री अदलिंगे सरांच्या आग्रहामुळे आणि सहवासामुळे हा दिवस अधिक संस्मरणीय ठरला. या संपूर्ण प्रवासाचा सार एकच, दुर्गम डोंगर रांगात ज्ञानदीप प्रज्वलित ठेवणाऱ्या या विद्यालयाची वाटचाल प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील स्वप्नांची दिशा देण्याचे आणि उज्ज्वल भविष्याकडे नेण्याचे पवित्र कार्य येथे सातत्याने सुरू आहे. या अस्मरणीय अनुभवासाठी, सस्नेहपूर्व आदरार्थ्यासाठी आणि निसर्ग सौंदर्याच्या सहलीसाठी श्री अदलिंगे सर, मुख्याध्यापक श्री पोटवडे सर व सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. ज्ञान आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवलेला हा दिवस आयुष्याच्या स्मृतिपटलावर कायमस्वरूपी कोरला जाईल यात तिळमात्र शंका नाही. ही संधी उपलब्ध करून देणारे आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय भालेकर सर यांचे मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.